मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टींचं गॅटमॅट आजकाल बऱ्याच वेगळ्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याला प्रेम म्हणायचं का किंवा याला मैत्री म्हणायची का, किंवा आपल्या समोर ज्याप्रमाणे आपण ह्या गोष्टी बघत असतो या गोष्टीला खरंच प्रेम म्हणतात का, ह्या एक प्रश्न आहे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता हा नक्की प्रकार काय आहे, या स्टोरीची सुरुवात प्रेम आणि मैत्रिणी का झाली, तर याचं कारण देखील तसंच आहे. कारण जरी फुटकळ असलं तरी गुन्हा मात्र गंभीर आहे. आणि हे सगळं प्रकरण बघायसाठी आपल्याला जायचं आहे मलकापूरमध्ये. मलकापूर या ठिकाणचा बेलाड भाग आहे. याच्यामध्ये ITIचं कॉलेज आहे. या कॉलेजच्या मागे एक तरुण बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला आहे, अशा प्रकारची माहिती एका तरुणाने त्या मृत व्यक्तीच्या भावाला दिलेली आहे. आता ही माहिती मिळाल्यानंतर लगोलग तो भाऊ त्याच्या भावाला बघण्यासाठी निघालेला आहे. तिथे गेल्यानंतर तो बघतोय तर त्याचा भाऊ बेशुद्ध आहे. आणि सुरुवातीला बेशुद्ध असणारा भाऊ असं वाटत होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी तातडीने त्याला नजीकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे. आता हा जो मृत व्यक्ती आहे याचं नाव होतं प्रवीण संभारे, वय वर्ष 27. ऐन तारुण्यामध्ये हा व्यक्ती मृत कसा काय होऊ शकेल, या सगळ्या कारणामुळे मग एक त्यांच्या घरच्यांच्या मनामध्ये काहूर झालेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा घरचे मंडळी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मग जे काही असेल ते उत्तर त्यांना सापडलेलं नाही. त्याच्यामुळे मग 16 जानेवारी या दिवशी या मृत व्यक्तीच्या वरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. आणि याच दिवशी दुपारी मृत व्यक्ती प्रवीण याचा भाऊ हा त्याचा जो मोबाईल आहे, कारण काय सगळ्यात शेवटी जे राहतं तो म्हणजे मोबाईल. पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की माणूस मेल्यानंतर शिल्लक काय राहतं, काही राहत नाही असं पोटतिडकीने बोललं जायचं. पण आजच्या काळामध्ये मात्र माणूस गेल्यानंतर राहते ती गोष्ट म्हणजे मोबाईल. आणि हा मोबाईल अनेक गोष्टींचा पुरावा होऊ शकतो, अनेक गोष्टींचं उत्तर होऊ शकतं आणि अनेक गोष्टी शोधण्यासाठी मागोवा ठरू शकतो. त्याच्यामुळे मग त्याचा जो भाऊ आहे सचिन याने त्याचा मोबाईल घेतला आहे आणि त्याचा एक मित्र जोडीला घेतला आहे. आणि त्याचा मोबाईल तपासत असताना काही रेकॉर्डिंग त्याच्या समोर आलेल्या आहेत, काही कॉल रेकॉर्डिंग समोर आलेल्या आहेत आणि इतरही काही गोष्टी समोर आलेल्या असतील. त्याच्यामधलं जे एक रेकॉर्डिंग आहे हे फोनचं रेकॉर्डिंग त्याने ते वारंवार ऐकले. आणि वारंवार ऐकल्यानंतर मग काही गोष्टींचे धागेदोरे किंवा डॉट्स त्याने जुळवलेले आहेत. आणि हे सगळे डॉट्स जुळवल्यानंतर मग त्याला मनामध्ये शंका आलेली आहे की त्याचा भावाचा जो मृत्यू आहे हा अपघाती मृत्यू नसून घातपात असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मग तातडीने त्याने पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि पोलिसांसमोर कैफियत मांडलेली आहे की त्याच्या भावाचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि हे निधन हे अपघाती निधन नसून कदाचित त्याच्यामागे घातपात असू शकतो. मग पोलिसांना देखील जे काही पुरावे असतील हे त्यांनी दिलेले आहेत. त्यावेळेला मग एक गोष्ट लक्षात आलेली आहे, ती गोष्ट अतिशय धक्कादायक होती. ती गोष्ट अशी की प्रवीण संभारे याचा एक जुना जाणता मित्र, म्हणजेच त्याचा असा एक मित्र होता की जो त्याचं गाव हे त्याच्या मित्राच्या मामाचं गाव होतं आणि तो त्याच्या मामाच्या गावी येत जात असायचा. आणि याच्या मामाच्या गावी आल्यामुळे मग त्यांची मैत्री झालेली होती आणि मैत्रीचं रूपांतर मग पार्ट्यांमध्ये झालेलं होतं. मग ज्या गोष्टी असतील त्या मैत्रीच्या नात्याने ज्या घडायच्या असतील त्या घडत होत्या. त्याचबरोबर मग अजून एक बातमी समोर येते की प्रवीण आणि हा जो त्याचा मित्र आहे या दोघांमध्ये पण काही प्रेमसंबंधांवरून किंवा बहिणीच्या प्रेमसंबंधांवरून वाद होते. आणि या वादामुळे मग 15 जानेवारी रोजी या प्रवीणचा मित्र, त्याचं नाव आहे वैभव, त्याने त्याला ITI कॉलेजच्या मागे बोलवून घेतलं आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्याला बिअर पाजलेली आहे, स्वतः देखील बिअर प्यायलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याने त्याच्या मित्राचा गळा आवळून खून केला आहे. अशा स्वरूपाची जबानी त्यांनी पोलिसांसमोर दिलेली आहे. आणि एका कॉल रेकॉर्डिंगमुळे किंवा एक कॉल रेकॉर्डिंग वारंवार ऐकल्यामुळे त्याच्या भावाने या गोष्टीला सिरियसली घेतल्यामुळे अशा प्रकारे एक लपलेला खून उघडकीस आलेला आहे. आता आपण या भागातून असाल किंवा आपल्याला या घटनेबद्दल काही अधिक माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.